फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्यामुळे आपण मस्त गोड अशी गाजराची खीर बनवणार आहोत। तर नवीन वर्षाच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा। तर स्वादिष्ट अशी मस्त गाजराची खीर कशी बनवायची ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर एक चमचा मी तांदूळ घेतला, कोणताही तांदूळ घेऊ शकता। 5-6 बदाम काजू घेतले। तर अर्धा तासासाठी ना आपण भिजत ठेवणार आहोत। आणि मस्त ताजे असे गाजर घेतले, स्वच्छ धुवून घेतले, वरची साल किसून घेतली। त्याच्यानंतर किसणीच्या साहाय्याने छान असा किस करून घेणार आहोत, हलव्याला जसा किस करतो तशा पद्धतीने। तर आता आपण किसून घेतल्यानंतर आहे ना, बघू शकता व्हिडिओमध्ये, व्हिडिओ स्किप न करता बघा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपला जो किस होता करून झालेला आहे गाजराचा। आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवला, त्याच्यात तूप टाकून घेतलं 1 चमचा। 1 चमचा तूप टाकल्यानंतर त्याच्यात 4 ते 5 बिया बदामाच्या होत्या, त्या कुटून घेतल्या होत्या मी। तर अशा पद्धतीने मस्त छान परतून घ्यायचा। परतून झाल्यानंतर आहे ना, जो किसलेला किस असतो ना, तो सुद्धा छान परतवायचा आहे। तर 2-3 मिनटं छान लगेच दूध न वापरता मस्त छान असा परतून घ्यायचा। बघू शकता कलर चेंज होईपर्यंत आपोआप याचा ऑरेंज कलर होतो। तर मस्त मी असा 2-3 मिनटं परतून घेते। तर बघू शकता तर कलर मस्त असा चेंज झाला आहे, वाससुद्धा मस्त येतो आहे तुपाचा आणि गाजराचा। तर अशा पद्धतीने व्यवस्थित माझं आता परतून झालेले आहे। तर एका साईडला मी दूधसुद्धा गरम करून घेतलं होतं, अगदी उकळून आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं होतं। तर अशा पद्धतीने मी मस्त अर्धा लिटर दूध टाकून घेतलं। तर आता छान मी आहे ना 5-1 मिनटासाठी ना शिजवून घेणार आहे मी हा गाजर दुधामध्ये। तर तोपर्यंत मी इकडे ना जे आपण तांदूळ आणि काजू भिजवले होते ते मिक्सरला छान वाटून घेणार आहोत, पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता तर आता आपल्या इकडे 5 मिनटं झाले। तर त्याच्यात आपण आहे ना आता ते पेस्ट तयार केली ना तांदळाची आणि काजूची, ती टाकून घेणार आहोत। तर बघू शकता अशा पद्धतीने जास्त त्याच्यात पाणीसुद्धा मी वापरलं नव्हतं, अगदी अर्धा कपच पाणी वापरलं आहे। अशा पद्धतीने आता आपण छान 7 मिनटासाठी ना तर उकळून घेणार, गॅसवरती शिजवून घेणार आहोत। साखरमध्येच माझी वेलची पावडर वगैरे टाकलेली आहे। तर अशा पद्धतीने मी बघू शकता अशा पद्धतीने छान साखरसुद्धा मी कमी जास्त न वापरता कमीच वापरलेली आहे। तर अर्धी वाटी मी अर्धी वाटी साखर टाकून घेतली। आता आपण हे मस्त 7 मिनटासाठी उकळून घेणार आहोत, गॅसवरती शिजवून घेणार आहोत। तर आता 7 मिनटानंतर बघू शकता अगदी रबडी टाईप, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही, मस्त असे चमच्याने आपण पिऊ शकतो। आणि कशासोबत पण आपण हे बड्डे पार्टी असेल किंवा जवळचे नातेवाईक आले असतील तर त्यांना स्वीट म्हणून ही डिश तुम्ही नक्कीच बनवा। आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता ही रेसिपी तुम्हालासुद्धा आवडेल, नक्कीच ट्राय करा, अतिशय स्वादिष्ट। एकदा बनवली तर परत परत बनवाल।